हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल जीपॅट एक्सपर्ट. तर मित्रांनो, आज आपण सिस्टमिक रूट बघणार आहोत. हा म्हणजेच इंट्रोडक्शन टू द फार्माकोलॉजी मधील नेक्स्ट बीट आहे. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लोकल रूट बघितलेला आहे की ज्या रूटमध्ये आपण वेगवेगळे त्याचे टाइप्स वगैरे बघितलेले आहेत. तर आज आपल्याला सिस्टमिक रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बघायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ हा न स्किप करता बघा, कारण व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आपल्याला वेगवेगळे सिस्टमिक रूट्स बघायचे आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला स्टार्ट करूयात. आज आपण सिस्टमिक रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय. तर मित्रांनो, सिस्टमिक रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय बघा. पहिल्या वेळेस सिस्टमिक रूट म्हणजेच काय, बॉडीच्या सिस्टम मध्ये आपण ड्रगला देतो. ओके, म्हणजेच काय, बॉडीच्या सिस्टम मध्ये देतो. सिस्टम मध्ये म्हणजेच कुठं, बॉडीच्या ब्लड स्ट्रीम मध्ये थोडक्यात, किंवा टिश्यू फ्लुइड मध्ये आपण ड्रगला इन्सर्ट करतो. त्याला म्हणायचं सिस्टमिक रूट. म्हणजेच काय, ड्रग विच इज ॲडमिनिस्टर्ड इनटू द ब्लड स्ट्रीम, directly administered into the blood stream or the tissue fluid by the injection or by the other than parenteral route, that is enteral route. म्हणजेच काय, GIT थ्रू. म्हणजेच काय होणार, तुम्ही बॉडीच्या सिस्टमिक ब्लड फ्लो, सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये तुम्ही ड्रगला इंजेक्ट कशा पद्धतीने करतो, ज्या रूटद्वारे करतो त्या रूटला तुम्ही सिस्टमिक रूट म्हणा. मग हे सिस्टमिक रूट हे दोन पद्धतीचे असतात, दोन टाईपचे असतात. कुठले कुठले, पहिला आहे एंट्रल रूट आणि दुसरा आहे पॅरेंटल रूट. बघा, पहिला कुठला रूट आहे बघा, पहिला रूट आहे एंट्रल. पहिला आहे एंट्रल आणि दुसरा आहे पॅरेंटल. तर बघा, पहिला आहे एंट्रल रूट. एंट्रल म्हणजेच थ्रू GIT, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट थ्रू जर तुम्ही ड्रगला देत असाल तर तो म्हणजेच कुठला, एंट्रल रूट. आणि जर तुम्ही इंजेक्शन्सद्वारे देत असाल तर तो म्हणजेच कुठला, पॅरेंटल रूट. ओके, तर आज आपल्याला एंट्रल रूट पण बघायचा आहे आणि पॅरेंटल रूट पण बघायचा आहे. तर चला स्टार्ट करूयात एंट्रल रूट. बघा, फर्स्ट आहे एंट्रल रूट. तर बघा, एंट्रल रूट म्हणजे काय, GIT थ्रू आपण काय करतो, ड्रगला ऍडमिनिस्टर करतो. म्हणजेच आता यामध्ये तुम्हाला इंजेक्शनचा वापर करता येत नाही. म्हणजेच काय, नो इंजेक्शन. ओके, समजलं एंट्रल रूट म्हणजे काय. त्यामध्ये बघा, नेक्स्ट आहे पहिला टाइप, म्हणजेच कुठला, ओरल रूट. ओके, फर्स्ट आहे ओरल रूट. बघा आता, ओरल रूट म्हणजे काय, ड्रग ऍडमिनिस्टर्ड थ्रू ओरली. म्हणजेच काय, ओरली ड्रगला ऍडमिनिस्टर करणे, ओरली ड्रगला इनटेक करणे, म्हणजेच कुठल्या रूट, ओरल रूट. ओके, तर या ओरल रूटचे काही लिमिटेशन्स पण आहेत आणि काही ऍडव्हान्टेजेस पण आहेत. ओके, लिमिटेशन्स म्हणजे काय, आपण कॉन्शियस पेशंटला देऊ शकत नाही. कॉन्शियस पेशंट म्हणजे सॉरी, आपण काय, कॉन्शियस पेशंटला ड्रग घेण्यासाठी थोडीफार अडचण येते. म्हणजेच कसं, आता काही काही पेशंटला वॉमिटिंग होते, नॉसिया होतो, त्यामुळे त्या पेशंटला आपण हा रूट प्रिफर करू शकत नाही. समजते मी काय म्हणतो, म्हणजे इट हॅज लिमिटेड टू नॉसियस पेशंट किंवा वॉमिटिंग पेशंट्स. ओके, आणि नेक्स्ट पॉईंट म्हणजेच आणखी काय लिमिटेशन सांगू शकतो तुम्ही, चिल्ड्रनला हा रूट प्रिफर करू शकत नाही. म्हणजेच काय, चिल्ड्रन सुद्धा काही डोसेस फॉर्मची टेस्ट ही बिटर असते, काहीची टेस्ट ही सॉल्टी असते, त्यामुळे चिल्ड्रन सुद्धा हे ह्या रूटद्वारे आपला ड्रग इनटेक करू शकत नाही. म्हणजेच त्यांना सुद्धा हा रूट थोडाफार हे आहे, लिमिटेड आहे. ओके, आणखी काय सांगता येईल तुम्हाला, या रूटद्वारे तुम्ही एखादा जर ड्रग दिलो तर त्या ड्रगची ऍक्शन तुम्हाला फास्टेस्ट मिळणार आहे का, नाही. म्हणजेच काय, या रूटद्वारे जर तुम्ही ड्रग दिला तर ती त्या ड्रगची जी ऍक्शन मिळणार आहे ती ऍक्शन कशी मिळेल, तुम्हाला स्लो ऍक्शन मिळेल. म्हणजेच काय, या रूटद्वारे तुम्हाला ऍक्शन ही स्लो मिळेल. म्हणजे त्याचा इफेक्ट लवकरात लवकर मिळणार नाही या रूटद्वारे जर ड्रग घेतला तुम्ही तर. म्हणजेच काय, हा रूट तुम्हाला इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये किंवा इमर्जन्सी कंडिशन मध्ये प्रेफर करता येणार नाही. म्हणजेच काय, यूज करता येणार नाही. ओके, आणखी काय सांगता येईल तुम्हाला याचे लिमिटेशन जर म्हटले तर, अनपॅलेटेबल ड्रग्स. म्हणजेच काय, काही ड्रग असे असतात की जे नकोशे घ्यावे वाटतात, म्हणजे नकोशे वाटणारे, किंवा त्याची स्मेल ही बिटर असते किंवा अनप्लिझंट स्मेल असते, त्यामुळे पेशंटला नॉसिया होऊ शकतो किंवा वॉमिटिंग होऊ शकते. म्हणून हे अनपॅलेटेबल ड्रगला हा सुटेबल नाही. ओके, नेक्स्ट आणखी काय लिमिटेशन सांगू शकता तुम्ही, मॅक्झिमम फर्स्ट पास मेटाबॉलिझम इफेक्ट. म्हणजेच काय,
फर्स्ट पास मेटाबॉलिझम ओरल रूट थ्रू जर आपण ड्रग घेतला तर त्याचं मॅक्झिमम होतं. ओके, ओरल रूट थ्रूद्वारे म्हणजे काय, ड्रग हा लिव्हर थ्रू पास होतो. लिव्हर थ्रू पास झाल्यामुळे त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम फर्स्ट पास मेटाबॉलिझम दिसून येतं. ओके, समजलं मग तुम्हाला ओरल रूट म्हणजे काय. तर बघा आता नेक्स्ट रूट बघणार आहोत आपण. समजलं ओरल रूट म्हणजे काय, म्हणजेच ओरली ऍडमिनिस्टर करणे, ड्रगला ओरली ऍडमिनिस्टर करणे हा म्हणजे ओरल रूट. त्याचे लिमिटेशन्स बघितले आपण, म्हणजे काय, मॅक्झिमम फर्स्ट पास इफेक्ट, अनपॅलेटेबल ड्रगला सुटेबल नाही, नॉसियस वॉमिटिंग पेशंटला सुटेबल नाही. ओके, आणखी काय सांगू शकतो. आणि त्याचे जर फीचर्स जर म्हणले, हा सेफेस्ट रूट आहे, कॉमन रूट आहे, चीप रूट आहे. ओके, याचे काही फीचर्स सुद्धा आहेत. ओके, आता नेक्स्ट बीट बघा, म्हणजे कुठला नेक्स्ट रूट आहे तो म्हणजे सबलिंग्वल रूट. सबलिंग्वल रूट, सबलिंग्वल म्हणजेच हा कुठला रूट आहे बघा. आता सबलिंग्वल रूट म्हणजे काय, ड्रग विच इज प्लेस्ड बिटवीन द चीक अँड टंग. टंग आणि चीकच्या आतमध्ये ड्रगला प्लेस करणे आणि तिथून ड्रगचा इफेक्ट घेणे, म्हणजेच कुठला रूट, सबलिंग्वल रूट. म्हणजेच काय, बिलो द टंग चीक अँड गम्स, सॉरी, बिलो द चीक अँड गम्स. ओके, तर हा झाला सबलिंग्वल रूट. चीक आणि गमच्या आतमध्ये तुम्ही ड्रग्जला ठेवून त्याचा इफेक्ट घेऊ शकता. म्हणजेच काय, ड्रग तुम्ही घेतला की त्या ड्रगला तुम्हाला माउथ मधूनच इफेक्ट मिळतो. माउथ मधून म्हणजेच चीक आणि गम मधून इफेक्ट मिळतो. ती ड्रग तिथेच रिलीज होते, तिथेच रिलीज होऊन तिथेच ड्रग ऍब्झॉर्ब होते, ऍब्झॉर्ब होऊन ती ब्लड स्ट्रीम मध्ये रिलीज होते. समजते, म्हणजे ही झाला सबलिंग्वल रूट. तर याचे सुद्धा काही बेनिफिट्स आहेत, काही लिमिटेशन्स आहेत. तर बेनिफिट्स म्हणजे कुठले बेनिफिट, यामध्ये फर्स्ट पास मेटाबॉलिझम हा अवॉइड केला जातो. हा झाला पहिला बेनिफिट. म्हणजेच काय, फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे ही ड्रग लिव्हर मध्ये न जाता डायरेक्टली तुमच्या ब्लड स्ट्रीम मध्ये जाते, म्हणजेच फर्स्ट पास मेटाबॉलिझम अवॉइड होतो. सेकंड बेनिफिट म्हणजे काय त्याचं बघा. सेकंड बेनिफिट म्हणजे तुम्हाला ड्रग मिळाल्याच्या नंतर, सॉरी, ड्रगचा इफेक्ट भेटल्याच्या नंतर तुम्हाला तो ड्रग हा स्पाइट आउट करता येतो. म्हणजेच काय, बाहेर टाकता येतो. तुम्हाला जर इफेक्ट भेटला तर इफेक्ट भेटल्याच्या नंतर तो ड्रग तुम्ही बाहेर टाकू शकता. बरोबर आहे, हा झाला बेनिफिट. आणि याचे जर लिमिटेशन जर म्हणले तर याचे लिमिटेशन तुम्हाला सांगता येतील. नॉन इरिटेटिंग किंवा अनपॅलेटेबल ड्रग ते तुम्ही घेऊ शकत नाही, प्रिफर करू शकत नाही. नॉसियस ड्रग्स, सॉरी, नॉसियस पेशंटला किंवा वॉमिटिंग पेशंटला हा रूट प्रिफर करू शकत नाही. तर नेक्स्ट बघा मित्रांनो, तिसरा रूट जो आहे एंट्रलचा, तो आहे रेक्टल रूट. तर मित्रांनो, रेक्टल रूट म्हणजे काय बघा, ड्रग विच इज प्लेस्ड इन टू द रेक्टल कॅनल. रेक्टल कॅनल मध्ये तुम्ही ड्रगला प्लेस करतो थोडक्यात. म्हणजेच काय, कुठला रूट आहे तो, रेक्टल रूट आला. म्हणजेच या रूट मध्ये तुम्ही काय करणार, ड्रगला रेक्टम मध्ये प्लेस करणार. आता यामध्ये कुठले कुठले ड्रग यूज करू शकतो तुम्ही, इरिटेबल किंवा अनप्लिझंट ड्रग हे या रूटद्वारे तुम्ही घेऊ शकता. ओके, या ड्रग मध्ये तुम्ही सपोजिटरीज लाईक डोसेस फॉर्म हे यूज करू शकता. ओके, तर याचे सुद्धा काही डिसएडव्हान्टेज आहेत, म्हणजेच काय, काही लिमिटेशन्स आहेत. यामध्ये 50% फर्स्ट पास मेटाबॉलिझम दिसून येते. या रूटद्वारे तुम्हाला काय, 50% फर्स्ट पास मेटाबॉलिझम दिसून येतं. म्हणजेच काय, 50% बायो अवेलेबिलिटी आणि 50% फर्स्ट पास मेटाबॉलिझम. ओके, तर नेक्स्ट रूट आहे बघा, तो म्हणजे क्युटेनियस. क्युटेनियस रूट म्हणजे काय, हायली लिपिड सॉल्युबल ड्रग्स आर अप्लाइड ऑन द स्किन. स्किन वरती तुम्ही हायली लिपिड सॉल्युबल ड्रग्स हे अप्लाय करू शकता. म्हणजेच काय, काही ड्रग असे असतात की ज्या ड्रगला तुम्ही स्किन वरती अप्लाय केल्याच्या नंतर ते डायरेक्टली एंटर होतात. कुठं, डायरेक्टली ब्लड स्ट्रीम मध्ये एंटर होतात. त्यालाच आपण क्युटेनियस रूट म्हणतो. या रूटद्वारे तुम्ही हायली लिपिड सॉल्युबल ड्रग्सलाच तुम्ही ऍडमिनिस्टर करू शकता. हा झाला चौथा रूट. नेक्स्ट रूट कुठला आहे बघा, नेक्स्ट रूट आहे इनहेलेशनल रूट.
तर बघा इनहेलेशनल रूट म्हणजे काय, लिक्विड वोलाटाईल लिक्विड फॉर्म्युलेशन्स आणि गॅसेस फॉर्म्युलेशन्स, हे सर्व फॉर्म्युलेशन्स या इनहेलेशनल रूटद्वारे आपण बॉडीमध्ये इनटेक करू शकतो. ओके, म्हणजेच कुठले कुठले आले, वोलाटाईल लिक्विड्स आले, गॅसेस आले, जसे की एरोझोल्स असतील, ओके, किंवा नेझल स्प्रेज असतील. ओके, हे सर्व जे डोसेस फॉर्म आहेत ते इनहेलेशनल रूटद्वारे तुम्ही घेऊ शकता. त्याचं सुद्धा एक ॲडव्हान्टेज जर म्हटलं तर फर्स्ट पास मेटाबॉलिझम हे अवॉइड केलं जातं या रूटद्वारे. ओके, आणि या रूटद्वारे तुम्हाला लवकरात लवकर इफेक्ट सुद्धा मिळतो, म्हणजेच काय, फास्टेस्ट ॲक्शन मिळते तुम्हाला. आणि याचं एक लिमिटेशन जर तुम्ही जर सांगत म्हणलात तर कुठलं लिमिटेशन आहे सांगा. जर लिमिटेशन जर म्हणलं तर तुम्ही काय सांगू शकता, या रूटद्वारे समजा इरिटेबल ड्रग असतील किंवा काही हार्मफुल ड्रग असतील किंवा काही इरिटेबल किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला आपण नॉट सुटेबल, म्हणजे या रूटला सुटेबल न होणारे जर काही ड्रग घेतले तर त्या ड्रगमुळे तुम्हाला लंग्समध्ये किंवा तुमच्या या रूटवरती इन्फ्लॅमेशन कॉज होऊ शकते. इन्फ्लॅमेशन म्हणजे सूज येऊ शकते थोडक्यात, इरिटेबल ड्रग्स वगैरे घेतलं तर. ओके, तर हा झाला इनहेलेशनल रूट. नेक्स्ट रूट आहे तो म्हणजेच कुठला आहे बघा, तो आहे इंट्रानेझल. नेक्स्ट जो रूट आहे मित्रांनो तो आहे इंट्रानेझल रूट. ओके, तर इंट्रानेझल रूट म्हणजेच काय बघा, ड्रग इज प्लेस्ड इनटू द म्युकस मेम्ब्रेन ऑफ नोज. म्हणजेच काय, नोजच्या म्युकस मेम्ब्रेन मध्ये ड्रगला तुम्ही इन्सर्ट करणार किंवा त्याच्यामध्ये तुम्ही ठेवून देणार. म्हणजेच काय, ड्रग हा इंट्रानेझल म्हणजेच नोजच्या इंटरनल म्युकोजा मेम्ब्रेन मध्ये तुम्ही ड्रगला प्लेस करणार आणि त्यामधून तुम्हाला ड्रगचा इफेक्ट मिळणार. म्हणजेच याचं सुद्धा जर एक ॲडव्हान्टेज सांगायचं म्हटलं तर तुम्ही काय सांगणार, लिव्हर बायपास्ट म्हणजेच फर्स्ट पास मेटाबॉलिझम हे अवॉइड केलं जातं. नेक्स्ट काय मिळणार तुम्हाला, याच्यामधून सुद्धा इफेक्ट फास्ट मिळणार. ओके, तर हा सुद्धा याचा ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आहे, तुम्ही सांगू शकता. तर हे झाले असे 6 रूट आहेत जे की एंट्रल रूटमध्ये येतात. एंट्रल म्हणजेच काय, विदिन द जीआयटीच्या आतमध्ये या रूटचा आपण माहिती घेतली आहे, बघितलं. मग आता फर्स्ट रूट आहे ओरल रूट, दुसरा आहे सबलिंग्वल, तिसरा आहे रेक्टल रूट, चौथा आहे क्युटेनियस, पाचवा आहे इनहेलेशनल रूट, सहावा आहे इंट्रानेझल रूट. हे झाले 6 रूट तुम्ही एंट्रल रूटद्वारे सांगू शकता. ओके, सॉरी, एंट्रल रूटचे टाइप्स आहेत. ओके, तर समजलं तुम्हाला एंट्रल रूट म्हणजे काय आणि त्याचे टाइप्स म्हणजे काय. तर आता आपण नेक्स्ट बघणार आहोत तो म्हणजे पॅरेंटल रूट. आता समजलं ओरल रूट, सबलिंग्वल रूट, रेक्टल रूट, क्युटेनियस रूट, इनहेलेशनल रूट आणि इंट्रानेझल रूट. तर हे सर्वच जे काही 6 रूट आहेत ते एंट्रलमध्ये येतात, ज्याला की आपण जीआयटी थ्रू असं सुद्धा म्हणू शकतो. तर नेक्स्ट बघा पॅरेंटल रूट्स. नेक्स्ट आहे पॅरेंटल रूट. पॅरेंटल रूट याला तुम्ही थ्रू इंजेक्शन म्हणू शकता. ओके, तर बघा मित्रांनो, पॅरेंटल रूट म्हणजे काय. तर बघा पॅरेंटल रूट म्हणजे काय, इट इज अन रूट इन विच ड्रग इज ॲडमिनिस्टर्ड थ्रू द इंजेक्शन. म्हणजेच काय, ड्रग हे इंजेक्शन्स द्वारे ॲडमिनिस्टर्ड केलं जातं, त्यालाच तुम्ही पॅरेंटल रूट असं म्हणा. आणि ते जे ड्रग ॲडमिनिस्टर्ड केलं जातं थ्रू द इंजेक्शन इनटू द डायरेक्टली ब्लड स्ट्रीम मध्ये किंवा टिश्यू फ्लुइड मध्ये, हे डायरेक्टली इंजेक्शनच्या माध्यमातून ड्रग ॲडमिनिस्टर्ड केलं जातं, त्यालाच तुम्ही पॅरेंटल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणा. ओके, द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इन विच ड्रग इज डायरेक्टली ॲडमिनिस्टर्ड इनटू द ब्लड स्ट्रीम वाया इंजेक्शन किंवा थ्रू इंजेक्शन.
असं म्हणू शकता. ओके, समजलं. पॅरेंटल रूट म्हणजे काय? इंजेक्शन्सद्वारे ड्रगला ऍडमिनिस्टर्ड करणे डायरेक्टली इनटू द ब्लड स्ट्रीम किंवा इनटू द टिश्यू फ्लुइड. ओके, समजतं मी काय म्हणतोय? याला म्हणा तुम्ही पॅरेंटल रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. समजलं? तर याचे सुद्धा काही टाइप्स आहेत, ते आपल्याला बघायचंच आहे. तर त्यामध्ये तुम्ही सांगू शकता अँगल ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. इंजेक्शनचा अँगल बघायचा आपल्याला त्या अगोदर. तर हे बघा, अँगल ऑफ इंजेक्शन्स. म्हणजे काय? कुठले कुठले रूट आहेत बघा त्यासाठी. पहिला आहे इंट्रामस्क्युलर रूट, दुसरा आहे सबक्युटेनियस रूट, तिसरा आहे इंट्रावेनस रूट आणि चौथा आहे इंट्राडर्मल रूट. तर असे 4 रूट आहेत. या 4 रूटचा आपल्याला अँगल बघायचा आहे थोडक्यात. अँगल ऑफ इंजेक्शन्स. तर बघा, इंट्रामस्क्युलर या रूटद्वारे जर तुम्ही इंजेक्शन देत असाल तर तो इंजेक्शन तुम्हाला 90 डिग्रीच्या अँगलनं द्यावा लागेल. ओके, 90 डिग्री. सबक्युटेनियस रूटचा जर तुम्ही विचार केला तर त्याला त्या रूटसाठी तुम्ही 45 डिग्रीच्या अँगलने इंजेक्शन द्यावं लागेल. इंट्रावेनससाठी तुम्हाला 25 डिग्रीच्या अँगलने तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल आणि इंट्राडर्मलसाठी 10 ते 15 डिग्रीच्या अँगलने तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल. समजलं? अँगल ऑफ इंजेक्शन्स म्हणजे काय? दुसरं तिसरं काय नसून याच्यामध्ये काय माहिती का, कुठल्या अँगल थ्रू तुम्ही त्या रूटद्वारे इंजेक्शन देऊ शकता. म्हणजेच काय, जर तुम्हाला समजा इंट्रामस्क्युलर म्हणजेच काय, मसल्सच्या आतमध्ये जर इंजेक्शन द्यायचं असेल तर तुम्हाला 90 डिग्रीच्या अँगलने तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल. ओके, समजा इथे मसल आहे, बायसेप आहे किंवा ट्रायसेप आहे. तुम्हाला जर ट्रायसेप मध्ये इंजेक्शन द्यायचं असेल तर तुम्हाला 90 डिग्रीच्या अँगलने इंजेक्शन द्यावं लागेल. ओके, समजा सबक्युटेनियस रूट थ्रू जर तुम्हाला इंजेक्शन द्यायचं असेल तर तुम्हाला 45 डिग्रीच्या अँगलने इंजेक्शन द्यावं लागेल. ओके, सबक्युटेनियस रूटला तुम्हाला 45 डिग्रीच्या अँगलने इंजेक्शन द्यावं लागेल. इंट्रावेनस या रूटला तुम्हाला 25 डिग्रीच्या अँगलने इंजेक्शन द्यावं लागेल. इंट्राडर्मल रूटला जर इंजेक्शन द्यायचं असेल इंट्राडर्मल रूटच्या द्वारे तर तुम्हाला 10 ते 15 डिग्रीच्या अँगलने इंजेक्शन द्यावं लागेल. ओके, तर हे झाले काही स्पेसिफिक अँगल्स आहेत की ज्या अँगल्सद्वारे तुम्ही वेगवेगळ्या रूट थ्रू इंजेक्शन देऊ शकता पेशंटला. ओके, तर हे झालं शॉर्ट बिट आहे अँगल ऑफ इंजेक्शनचा. तर यामध्ये आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे पॅरेंटल रूट्सचे टाइप्स. ओके, तर बघा मित्रांनो, पहिला टाइप आहे तो म्हणजेच सबक्युटेनियस रूट. ओके, हा आहे पहिला रूट. तर बघा, सबक्युटेनियस रूट म्हणजे काय? सबक्युटेनियस रूट म्हणजे काय बघा, ड्रग विच इज प्लेस्ड इनटू द सबक्युटेनियस टिश्यू. सबक्युटेनियस टिश्यू म्हणजेच काय, लूज टिश्यू मध्ये ड्रगला डिपॉझिट करणे, त्याला तुम्ही सबक्युटेनियस रूट थ्रू ऍडमिनिस्ट्रेशन म्हणू शकता. म्हणजेच काय, सबक्युटेनियस रूट म्हणजे काय, ड्रग इज डिपॉझिटेड इनटू द लूज कनेक्टिव्ह टिश्यू. त्याला तुम्ही म्हणू शकता सबक्युटेनियस रूट. ओके, सॉरी, लूज कनेक्टिव्ह टिश्यू नाही, लूज सबक्युटेनियस टिश्यू, सॉरी. तर बघा, सबक्युटेनियस रूट म्हणजे काय, ड्रग इज डिपॉझिटेड इनटू द लूज सबक्युटेनियस टिश्यू, त्यालाच तुम्ही सबक्युटेनियस रूट असं म्हणा. ओके, तर या रूट मध्ये तुम्हाला ड्रगला लूज सबक्युटेनियस टिश्यू मध्ये प्लेस करायचं किंवा डिपॉझिट करायचं, हा झाला सबक्युटेनियस रूट. तर याचे सुद्धा काही टाइप्स आहेत. त्याचा पहिला टाइप जर म्हणलं तर तुम्ही काय सांगू शकता, डर्मोजेट. दुसरा टाइप आहे पॅलेट इम्प्लांटेशन. आणि तिसरा आहे सिएलेस्टिक.
तिसरा आहे CLST. हे 3 सब टाइप आहेत कशाचे, सबक्युटेनियस रूटचे. ओके, तर त्यामध्ये पहिलं डर्मोजेट जो आहे तो बघा, डर्मोजेट म्हणजे काय, गन लाईक इम्प्लिमेंटेशन. गन लाईक इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, हाय वेलोसिटी ऑफ जेट, हाय वेलोसिटी ऑफ जेट in which solution is given through the gun like implementation. गन लाईक इम्प्लिमेंटेशन म्हणजेच काय, डर्मोजेट म्हणजे काय, हाय वेलोसिटी ऑफ जेट म्हणजेच काय, एक गन असते. तुम्ही माझ्या मध्ये एक पिक्चर आला होता, एक मूवी आली होती कुठली, क्रिश मूवी बघितला असताल तुम्ही सर्वजण. त्या क्रिश मूवीमध्ये बघा, त्याचे जे वडील असतात ते सायंटिस्ट असतात, हिरोचे वडील कृष्णाचे त्याचे वडील सायंटिस्ट असतात. मग तो अँटीडोट बनवतो बघा त्या व्हायरसचा. काल नावाचा जो विलन असतो, तो विलन जो आहे की नाही, त्या विलन त्याच्या ब्लडमधून एक व्हायरस तयार करतो, एक व्हायरस घेतो, त्या ब्लडपासून एक व्हायरस तयार करतो म्हणल्यावर मग त्या व्हायरससाठी अँटीडोटची गरज असते. मग ते अँटीडोट कोण तयार करतं, इकडे हिरोचे वडील तयार करतात. मग ते हिरोचे वडील तयार केल्यानंतर तो गनने इम्प्लिमेंट करतो का डायरेक्टली. ओके, तर ते आहे डर्मोजेट. ओके, समजलं डर्मोजेट म्हणजे काय, म्हणजेच काय, गन लाईक इम्प्लिमेंटेशन म्हणजेच काय, गन थ्रू डायरेक्टली इम्प्लांट करणे, त्यालाच म्हणायचं डर्मोजेट. दुसरं आहे पॅलेट इम्प्लांटेशन. ओके, तर पॅलेट इम्प्लांटेशन म्हणजेच काय, म्हणजे पॅलेट लाईक जे काही पॅलेट्स असतात, मायक्रोफाईन पॅलेट्स जे असतात त्यांना डायरेक्टली इम्प्लिमेंट करणे. ओके, कुठं, बॉडीच्या आतमध्ये, बॉडी कॅव्हिटीच्या आतमध्ये पॅलेट्सला इम्प्लिमेंट करणे, त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, पॅलेट इम्प्लांटेशन. सॉलिड पॅलेट ग्रॅन्युल्स असतात ते त्यांना तुम्ही ट्रॉचर आणि कॅनुला या डिव्हाइसने तुम्ही इम्प्लांट करू शकता. ओके, तर हे झालं पॅलेट्स इम्प्लांटेशन. म्हणजेच काय, पॅलेट्स असतील किंवा सॉलिड ग्रॅन्युल मटेरियल असतील तर त्याला तुम्ही ट्रॉचर आणि कॅनुला या डिव्हाइसने डायरेक्टली बॉडीच्या कॅव्हिटीमध्ये इम्प्लांट करू शकता. हा सुद्धा झाला याचा टाईप सबक्युटेनियस रूटचा. आणि लास्ट आहे सिएलिस्टिक म्हणजे मध्ये काय सांगू शकता तुम्ही, सिएलिस्टिक मध्ये तुम्ही सांगू शकता, हे सुद्धा तिसरं काय नसून इम्प्लांट्स आहे. इम्प्लांट्स म्हणजे काय, तुम्ही पॅकेट्स ऑफ ड्रग सबस्टन्सच्या पॅकेटला तुम्ही डायरेक्टली बॉडी कॅव्हिटीमध्ये इन्सर्ट करता किंवा इम्प्लांट करता बॉडी कॅव्हिटीमध्ये, म्हणजेच कुठं, सबक्युटेनियस रूटच्या बॉडी कॅव्हिटीमध्ये. ओके, समजते मी काय म्हणतोय, सबक्युटेनियस रूटच्या बॉडी कॅव्हिटीमध्ये तुम्ही डायरेक्टली सिएलिस्टिक रूटद्वारे सुद्धा ड्रगला ऍडमिनिस्टर करू शकता. हा झाला सबक्युटेनियस रूट. ओके, तर नेक्स्ट रूट आहे तो म्हणजे कुठला बघा, हा झाला सबक्युटेनियस रूट. तर दुसरा रूट आहे तो म्हणजेच इंट्रामस्क्युलर. रूट. इंट्रामस्क्युलर रूट म्हणजे काय, ड्रग इज ऍडमिनिस्टर्ड इनटू द मसल्स बाय इंजेक्शन्स थ्रू 90 डिग्री. ओके, समजलं, इंट्रामस्क्युलर म्हणजेच काय, ड्रग इज ऍडमिनिस्टर्ड बाय द इंजेक्शन थ्रू 90 डिग्री इनटू द मसल्स, त्यालाच तुम्ही इंट्रामस्क्युलर रूट असं म्हणू शकता. ओके, मग या रूटमध्ये तुम्ही इंट्रामस्क्युलर रूटमध्ये ऑइली मीडियमची प्रिपरेशन्स तुम्ही इन्सर्ट करू शकता किंवा ड्रग हे ऍडमिनिस्टर करू शकता. ऑइली मीडियम, ऑइली लिक्विड सबस्टन्सचे जे काही ड्रग असतील ते तुम्ही या रूटद्वारे ऍडमिनिस्टर करू शकता. ओके, नेक्स्ट जो रूट आहे तो आहे इंट्राव्हेनस रूट. तिसरा जो रूट आहे तो आहे इंट्राव्हेनस. हा जो आहे तिसरा टाइप आहे पॅरेंटल रूटचा. आणखी एक इंट्रामस्क्युलरचं जर एखादी डिसएडव्हान्टेज जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही काय सांगू शकता, हा एकदम पेनफुल रूट आहे. पेनफुल रूट म्हणजे काय, डायरेक्ट 90 डिग्रीने इंजेक्शन द्यावं लागतं. त्यामुळे हा पेनफुल रूट आहे. ओके, पेनफुल रूट आहे, व्हेरी पेनफुल रूट आहे. तर नेक्स्ट आहे इंट्राव्हेनस रूट. या इंट्राव्हेनस रूट साठी तुम्ही सांगू शकता, ड्रग इज ऍडमिनिस्टर्ड इनटू द वेन्स ऑफ द बॉडी थ्रू 25 डिग्री ऑफ अँगल. ओके, 25 डिग्रीच्या अँगलने तुम्ही बॉडीमध्ये ड्रग ऍडमिनिस्टर करता
इंटू डायरेक्टली ब्लड स्ट्रीम किंवा टिश्यू फ्लुइडमध्ये, त्यालाच तुम्ही इंट्राव्हेनस रूट म्हणू शकता. ओके, तर या इंट्राव्हेनस रूटद्वारे बघा तुम्ही ड्रग देऊ शकता. कुठले कुठले ड्रग? इमर्जन्सी रूटसाठी जी काही सुटेबल ड्रग आहेत ते ड्रग तुम्ही या रूटद्वारे देऊ शकता. म्हणजेच काय, इमर्जन्सी पेशंटमध्ये त्या या रूटचं खूप इम्पॉर्टन्स आहे. ओके, तर याचा ॲडव्हान्टेज म्हटलं तर इमर्जन्सी यूज. आणखी काय सांगू शकता, 100% बायो अवेलेबिलिटी आहे या रूटची. 100% बायो अवेलेबिलिटी म्हणजेच काय, 0% फर्स्ट पास मेटाबॉलिझम इफेक्ट. ओके, तर हा झाला इंट्राव्हेनस रूट. आता नेक्स्ट रूट जर म्हणायचं झालं तर तो रूट कुठला आहे बघा, चौथा. चौथा आणि लास्ट जो रूट आहे तो आहे इंट्राडर्मल रूट. इंट्राडर्मल रूट हा जो आहे, हा लास्ट रूट आहे पॅरेंटल रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनचा. इंट्राडर्मल म्हणजेच काय, डर्मल स्किन मध्ये इंजेक्शन देणे. डर्मल स्किन मध्ये किंवा डर्मिस लेअर मध्ये, इपिडर्मिस लेअर जो असतो स्किनचा, तो इपिडर्मिस लेअर मध्ये आपण इंजेक्शन देतो. तो इंजेक्शन कुठल्या अँगलने देतो आपण? 10 ते 15 डिग्रीच्या अँगलने देतो. या रूटला म्हणा तुम्ही इंट्राडर्मल रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजेच काय, ड्रग इज ऍडमिनिस्टर्ड इनटू द इपिडर्मिस लेअर ऑफ अ स्किन बाय इंजेक्शन वाया 10 to 50 डिग्री अँगल. याला तुम्ही इंट्राडर्मल रूट म्हणा. ओके, या इंट्राडर्मल रूट समजलं तुम्हाला? इंट्राडर्मल रूट म्हणजे काय? तर यामध्ये तुम्ही काय कुठले कुठले एक्झाम्पल सांगू शकता? बीसीजी वॅक्सिन. बीसीजी वॅक्सिन ही इंट्राडर्मल रूटद्वारे दिली जाते. आणखी काय सांगू शकता तुम्ही यामध्ये? यामध्ये सांगू शकता सेन्सिटिव्हिटी टेस्टिंग. हे सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. इंट्राडर्मल रूटद्वारे या रूटमध्ये सेन्सिटिव्हिटी टेस्टिंग सुद्धा केली जाते. ओके, तर हे झाले सर्व पॅरेंटल रूट्स. यामध्ये मेन आहेत 4 रूट. कुठले कुठले? पहिला आहे सबक्युटेनियस रूट, दुसरा आहे इंट्रामस्क्युलर रूट, तिसरा आहे इंट्राव्हेनस रूट, चौथा आहे इंट्राडर्मल रूट. हे झाले 4 रूट जे की पॅरेंटल रूट मध्ये येतात. ओके, तर सबक्युटेनियस रूटचे परत 3 टाईप आहेत, डर्मोजेट, पॅलेट इम्प्लांटेशन, सिएलेस्टिक. हे झाले 3 सब टाईप कशाचे? सबक्युटेनियस रूटचे. तर समजले असतील सर्वांना. ओके, तर हे झाले पॅरेंटल रूट. काही स्पेशल ड्रग डिलिव्हरी सिस्टम सुद्धा आलेली आहे. ती ड्रग डिलिव्हरी सिस्टम कुठली कुठली आहे ते बघूयात आपण. म्हणजेच काय, अदर दॅन पॅरेंटल रूट किंवा अदर दॅन सिस्टमिक ऑर लोकल रूट, काही स्पेशल ड्रग डिलिव्हरी सिस्टम निघालेले आहेत. त्या कुठल्या कुठल्या आहेत बघा. स्पेशल ड्रग डिलिव्हरी सिस्टम मध्ये पहिले आहे ऑकोझट. त्याचे नावे लक्षात ठेवा तुम्ही, कुठली कुठली आहे स्पेशल ड्रग डिलिव्हरी सिस्टम. लिपोझोम्स, मोनोक्लोनल अँटीबॉडी, नेक्स्ट आहे इन्सुलिन पंप, एक्सेट्रा. या काही स्पेशल ड्रग डिलिव्हरी सिस्टम आहेत ज्या की सध्या इन्व्हेंट झालेल्या आहेत. याचे फक्त नाव लक्षात ठेवा. दॅट इज सफिशियंट फॉर युअर रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ओके.